कोविड केसेस आर ऑन द राईज. कोरोनाच्या बाबतीत मिसमॅनेजमेंट जे सरकारचे जाला हे डेली दिश्टी पडटा. आय हॅव बीन वॉइसिंग माय ओपिनियन व्हेरी लाऊडली इन द लास्ट 6 months. आणि ज्यो गरजेच्यो गजाली आसा त्यो बेगीन करच्यो म्हणून. परवरच्या वाठारांत वी हॅव टच 350+ केसीस, कोविड केसीस. And at a time when all the corona warriors, the doctors are doing their part, it is very important for us to support them. BJP unfortunately has gone to such a low as far as politics is concerned. जो दोतोर बरे काम करतालो त्या दोतोराक काढून सांग्यार ट्रान्सफर केलो. आणि एक दोतोर जो दोतोर हांगाच्यान आमी हांगाच्यान काडिल्लो आनी जो कोळंगूटच्या आमदाराच्या PHCन कांदोळे आसा, which itself is a big PHC, ताका एडिशनल चार्ज दिला परवरीचो. आता वाय पॉलिटिक्स आर बीइंग प्लेड विथ द लाइफ्स ऑफ पीपल इज अ बिग क्वेश्चन मार्क, स्पेशली जेन्ना हे पॅन्डेमिक वाडत आसा आणि परवरच्या भागान वाडत आसा. हांवें मुद्दम सांग्यार चौकशी केली पळोवपाक थंय शॉर्टफॉल आशिल्लो काय म्हणून. सांग्या वयल्यान कळ्ळें की दे आर फुल्ली ऑपरेशनल विथ 4 मेडिकल ऑफिसर्स एंड 1 मेडिकल ऑफिसर आनी 1 हेल्थ ऑफिसर इन चार्ज. सो हो थंय वचून कितें करतलो सांग्यार म्हाका खबर ना. देन आय ट्राय टू फायंड आउट वॉट हॅपन्ड. तर CMन खंय कितें कॉन्फरन्स मागिल्लें ऑफ ऑल द डॉक्टर्स. त्या डॉक्टराचे लिंक ते असं ओपन झाले ना म्हणून तो त्या व्हिडिओ कॉन्फरन्साक नाशिल्लो म्हणून ह्या इगो घेऊन ह्या दोतोराक ट्रान्सफर केली म्हणून. आय थिंक इन अ फेज फाल्यां कोण मेलो जाल्यार दोतोराक त्रास करतले आणि कोण जाल्यार म्हाका दिसता दोतोराक आंग काडपाक सुरू करतले. वी हॅव बीन इन ऑन रिकॉर्ड बिफोर ऑल्सो दॅट आता पॉलिटिक्स नाका, सध्या वाचोवपाचें काम करया. आमचे ZP सरपंच पंच मेंबर्स कंटिन्युअसली वावुरता एट ग्रासरूट लेवल to ensure that we are able to reach to the maximum people who are having COVID. Sanitization process all over the areas हांवें free परवरकारांक दवरला. जांकां दिसता सॅनिटायझेशन करपाक जाय, just they need to just call us and we ensure that we reach to their place. आता हे when we are trying to facilitate and be proactive in these areas, it is very unfortunate that the chief minister is stooped to a level की बायपासीस द हेल्थ मिनिस्टर, की द हेल्थ मिनिस्टर सेज आपल्या कॉन्फरन्सान घेना आसतना केला म्हणून. सो समज असल्यो गजाल्यो जावंक लागल्या जाल्यार म्हाका दिसता खरेंच एक पळोवपाचो गोष्ट आसा, पळोवपा सारकी. दीस डॉक्टर ऑन रिकॉर्ड हॅज बीन स्टेईंग बॅक अँड नॉट अलाविंग एनी इलिगल थिंग्स टू हॅपन. सो म्हाका एकूच प्रश्न पडला, परत मागीर तुमी म्हणटा परत टॉपिक काडटा. कालागूटचो आमदार, सुकूरची पंचायत, NOCs कितें उरल्या दिवपाक त्या दोंगरांनी हेल्थाच्यो, त्यो काडून म्हणून काडपाक सोदतात काय, आनी इल्लेसन तें कळटलें. बट आय थिंक वी आर इन अ फेज ऑफ कोविड अँड आय वूड अर्ज अपॉन द चीफ मिनिस्टर टू स्टॉप स्टूपिंग टू सच लो लेवल ऑफ पॉलिटिक्स. राजकारण भरपूर आसा, टायम करया, एक्शन आमचेर घेवपाक जाय. म्हाका अरेस्टूय करून जालो, म्हाका व्हडलो फरक पडना. बट डोंट प्ले इट ऑन द कोविड वॉरियर्स हू आर डॉक्टर्स अँड हू आर गिविंग देअर बेस्ट. दिस विल डिमोटिवेट द डॉक्टर्स. सेकंडली, एज फार एज PHC इज कन्सर्न, आमकां फुल टायम दोतोर सामके आवश्यक आसा थंय. वीच टुडे इन दीस टायम वेन द इन्क्रीज इन पॅन्डेमिक इज कन्सर्न, द चीफ मिनिस्टर शुड नॉट हॅव बीन पेटी माइंडेड, शुड हॅव बीन हॅव विथ अ ब्रॉडर विजन, ब्रॉडर माइंड टू हँडल दिस टायप ऑफ सिच्युएशन्स. अनफॉर्च्युनेटली तो आनी ताजे स्टुजीज आर इन्वॉल्ड इन चीप लेवल ऑफ पॉलिटिक्स, फॉरगेटिंग वॉट इज हॅपनिंग टुडे. आनी म्हाका एकूच भंय आसा की हे आनी एकदम त्रास लोकांक जायत काय म्हणून. आणि हाज्या खातीर कितेंय समज परवरी रॉंग जालें हाज्या फुडें, जे आज पर्यंत आमी कंट्रोल हाडूंक सोदतात, जाल्यार हाजी जबाबदारी पूर्ण चीफ मिनिस्टर आनी हेल्थ मिनिस्टर तिनदा म्हणटा तांच्या काना पर्यंत पावपाक. दीस टू वील बी रिस्पॉन्सिबल विथ हिज क्रोनीज ऑफ BJP इन पोरवरी टू हँडल दीस मॅस वॉट दे हॅव क्रिएटेड. वी नीड टू दोतोर कोणाक अपॉइंट करतलो, कितें करतलो, आय डोंट हॅव प्रायोरिटीज, बट वी नीड फुल टायम डॉक्टर who will attend to our requirements as far as Porvorim PHC is concerned. ना जाल्यार येता त्या दिसान म्हाका तरी दिसता की जे काम कंटिन्युएशन आशिल्लें ताका त्रास जातलो आनी तातूंत परवरकाराच्या जिवा बरोबर ही पार्टी जी खेळटा ते परवरकार आनी इल्लेसांनी रस्त्यार येवन ताका कितें जाय तें उत्तर दितले. आनीक तुमी COVID-19 जशें स्टार्टिंगच्यान घेतात, सो आतां प्रायवेट हॉस्पिटल्स आनी रेट्स वाडिल्ले आसा तेंचे, गव्हर्मेंटान तांकां परमिशन दिल्लें आसा, तेजेर तुमकां कितें?
पयलें म्हणल्यार लोकांक प्रायव्हेट हॉस्पिटलांत वचपाक कोण सांगता? गव्हर्मेंटूच सांगता. जेन्ना आमदाराक कितें जाता तेन्ना एक बरो कोण मनीस जाता, ही रन्स टू प्रायव्हेट हॉस्पिटल्स. वाय? बिकॉज ही इज नॉट कॉन्फिडंट ऑफ गोवा मेडिकल कॉलेज ऑर द इन्फ्रास्ट्रक्चर प्रोवायडेड बाय द डिपार्टमेंट ऑफ हेल्थ. जेन्ना थंय वचपाचें जाता म्हणजे सगळ्या प्रेस कॉन्फरन्सांनी हांव पयलींच्यान सांगता, आयसोलेशन कोचीस दवरा, ब्रॉड फॅसिलिटीज दवरा, बेड्स दवरा. आज जी रेट तांणी आयडेंटिफाय केल्या, अ पर्सन वूड बी वॉन्टिंग टू स्टे इन अ 5 स्टार. तरी 5 स्टाराची रेट सध्या तूं वचून फोर्टाक वचून रावलो जाल्यार 4,500-5,000 रुपया आसा रातीक. हांची एक हॉटेलाच्या रूमाक, हॉस्पिटलाच्या रूमाक जो अवेलेबल मेळना तो 18,000 आनी एक ल्हानसो एस्ट्रिक्स मार्क केला की एडिशनल चार्जेस विल बी देअर ऑन दॅट वन. विल अ कॉमन मॅन बी एबल टू गेट दीस फॅसिलिटीज? आनी ह्या हॉस्पिटलांकडे बाज्यो आसा दिवपाक? सगळे सध्या जालां तियात्रां. द फायट ऑफ द चीफ मिनिस्टर अँड द हेल्थ मिनिस्टर इज स्लोली कमिंग अँड ट्रान्झिटिंग इन द ओपन की तांचे मिसमॅनेजमेंटान लोकांक कशे त्रास जावंक लागले. 18,000, 12,000, दिस आर द हायेस्ट इन द कंट्री. हेल्थ मिनिस्टर म्हणटा इंडिपेंडंट कमिटीन केल्या. चीफ मिनिस्टर म्हणटा वी विल रिविजिट इट आफ्टर पीपल्स आउटलुक. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टाच्यान तुका जनरल ऍक्ट विच अलाउज every scope to be handled under this. Pandemic has been identified under the Disaster Management Act 2005. समज आयडेंटिफाय केल्लो आसा आनी दिस हॅज बीन अंडर दिस. जेन्ना धंदे बंद जावपाक गेल्ले तेन्ना ह्याच एक्टाच्या अंडर सरकारान नोटिसी काडिल्ल्यो एंटरप्रिन्युअर्सांक, धंदेवाल्यांक, की तुम्ही सगळ्यांक पगार दितले, जॉब वाले काडचे ना, तांकां तांचे पगार दितले. हे सरकारान तेन्ना डिझास्टर मॅनेजमेंट एक्टा अंडर काडिल्ले. Under Disaster Management Act today also, you can look at capping, you can look at taking over hospitals, you can look at doing everything which is under the umbrella to support the people. पण ह्या गेम ऑफ कमिशन्स अँड ओमिशन्स हे सगळे नाका थंय पावला. आज आम्ही जिवाक जेन्ना अक्षरशः लास्ट फ्यू डेज आय बीन टॉकिंग टू प्रायव्हेट हॉस्पिटल्स, आय बीन टॉकिंग फॉर बेड्स, आय बीन टॉकिंग फॉर व्हेंटिलेटर्स. हांवें स्वता इल्ले ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स घेवन दवरल्या, जे आमचे लोक फोन मारतात तांकां धाडून दिवपाक, कितें ऑक्सिजन सिलिंडर सुद्दां ना. ह्या लेवलाचेर जेन्ना हेल्थ चल्लां आनी चीफ मिनिस्टर इज इन आयसोलेशन इन कम्स आउट, आय विश हिम ऑल द व्हेरी बेस्ट. कित्याक तो आतांच बरो जावन 17 दिसांतल्यान भायर सरला. पूण भायर सरला तेन्ना इज आन्सरेबल टू लॉट ऑफ मोर थिंग्स ऑल्सो. पूण आज ताणें हेल्थाच्या जाग्यार घालपाक हांवें जे सांगिल्लें तितलेंय करीत गेला. आनी म्हजो स्ट्रॉंग डिमांड आशिल्लो की न्यू जीएमसी ब्लॉक जो आयला तो कन्वर्टेड इनटू a hospital. GMC is already 40% occupied. लोक कोविडान मरना जाल्यार बाकीच्या ट्रिटमेंट मेळना म्हणून मरपाक लागिल्ले आसा. ताज्या खातीर लेट देम एटलीस्ट गेट ट्रिटमेंट अँड लेट GMC ऑपरेट द वे इट इज. माय व्हेरी स्ट्रॉंग डिमांड हॅज बीन अँड विल बी की GMCचो नवो ब्लॉक कन्वर्टेड इनटू अ टोटल कोविड हॉस्पिटल लायक हाऊ यू आर डुईंग एट साऊथ गोवा. इन्फ्रास्ट्रक्चर मेडिकल फ्रॅटर्निटी तुमच्याकडे ना. आणि हांवें मागणी केल्ली तेन्नाय की मिलिटरीचे मेडिकल आर्मी कॉप्स हाडून पोजिशन करचे. पूर्ण हॉस्पिटल काडून मिलिटरीच्या हातांत दियात अंडर डिझास्टर मॅनेजमेंट. जे आर्मी 24 वरान ब्रिज बांदूंक शकतात ते 24 वरान फॅसिलिटीज तयार करूंक शकता आनी लोकांक मेळोवंक शकता. डेलीच्या रिपोर्टार येतात बाज्यो एमटी आसात म्हणून. खंयच्यो बाज्यो एमटी आसा आणि खंयचे बाज्य दाखयता? कोविड सेंटराचे काय कोविड हॉस्पिटलाचे हे तांणी क्लॅरिफाय करपाची गरज आसा. आणि इफ इट इज फॉर द हॉस्पिटल देन दे गिविंग रॉंग न्यूज. इफ इट इज अ सेंटर इट इज नॉट फॉर ट्रिटमेंट. कित्याक मोस्ट ऑफ देम आर ऑप्टिंग फॉर होम आयसोलेशन. होम आयसोलेशन जेन्ना तुम्ही सुविधा दिल्या, कोविड सेंटर्स वील हॅव लिमिटेशन्स. बट हॉस्पिटल ना. फाल्यां प्रायव्हेट हॉस्पिटलाक सुद्दां तुवें फॅसिलिटीज दिवपाक गेल्यो, whatever rates you are able to come up to subsidizing it, which needs to be subsidized, either the government has to take it under control or a government has to specify these rates. उरिल्ले बर्डन तू सरकाराचे घेवचे पडटले, तू लोकांचेर घालूंक शकना. आनी ही फॅसिलिटीज दितलो जाल्यार एक प्रूव्ह जालें की प्रायव्हेट हॉस्पिटलांत दोतोर बरे आसात म्हणून. आनी प्रायव्हेट हॉस्पिटलांत दोतोर जरी बरे जाले, नर्सी आसा, इन्फ्रास्ट्रक्चर आसा, हो प्रश्न पडटलो. There are many questions in these things which can be asked. I am of the firm demand. One, COVID hospital
should be demarcated, the new GMC block should be demarcated. बाज्यो घालून सगळ्यो सुविधा करपाच्यो आनी मेडिकल हँडल करपाक आर्मीक दिवपाची. मिलिटरी कॉप्स, आर्मी medical corps can handle it. Number 2, GMC should be restored back for facilities of treatment of normal people who are not undergoing COVID, so we are able to handle other treatments and ailments. नाल्यार लोक कोविड ना जाल्यार मरपाक लागले. नंबर 3, जे कॅपिंग तुवें आतां इंटरनल तुमच्या HMच्या आणि CMच्या हातून मिसकॉर्डिनेशन व्हेरी क्लियरली एक्सपोज जाला. Whether it is in the guise of commissions and omissions or whatever, they have to come very clear and under Disaster Management Act, take over the private hospitals or specifically ensure that these rates are specified which are doable for the common public, ensuring proper treatment including infrastructure of not only doctors but nurses and other things also. बेटीच फाला मारली म्हणून जायना. प्लाझ्मा खातीर डोनेट कर आणि फुल फॅमिलीक वर्सभर फ्री ट्रिटमेंट म्हणून आमकां डेली फोन येता, सर आमी हॉस्पिटलांत प्लाझ्मा डोनेट करपाक वता, ते म्हणटा आमकां कांयच खबर ना म्हणून. सो प्लाझ्मा डोनेट करपाचें जावकूच ना. दुसरो फोन येता, आमी हॉस्पिटलांत वचूंक सोदता सर, DDSY कार्डार कवरेज मेळना म्हणून. आतां DDSY कार्ड इमिजिएटली तांणी पयलें कवर करपाक जाय. देट इज अनदर डिमांड आय एम मेकिंग विथ द गव्हर्नमेंट ऑफ गोवा की DDSY coverage should include COVID ailments. They cannot take more time on this. 6 महिने झाले आम्ही कोविडान आसा. DDSY तुम्ही प्रीमियमूय कलेक्ट केला आणि सध्या रिन्युअलूय चालू आसा. It is just one order which says that this will be covered and that allows the patients to breathe free. ते ना. प्लाझ्मा डोनेटांक दिता आमी सांगिल्लें, लेट देम कम क्लियर, दितले काय दिवचे ना, फक्त अनाउन्समेंट्स ठोकतात, न्यूजपेपराचेर मिडियाचेर प्रिंट दितात and there is absolutely mess up and there is a ruckus in the minds of the common public. हे चीफ मिनिस्टर बरो जावन आयला जाल्यार बरो स्टेटमेंट काढून ह्या गोष्टींचेर स्पश्टीकरण दिवपाची गरज आसा टू एन्श्युअर द सेफ्टी ऑफ आवर पीपल विच अदरवायज इज हॅविंग अ इश्यू. ओके रोहनबाब, एक प्रश्न हा. जेन्ना कोविड केसी स्टार्ट जाले तेन्ना गोंयांत 10 केसी अशी दिसाक रिपोर्ट येताले. आतां हे स्टेज जाल्या की 10 डेथ रेटी दिसाक येवपाक लागल्या. सो आतां दिसना की सरकारान कोवीड हॉस्पिटलां वाडोवपाचेर लक्ष घालचे पेक्षा आनी खंयच्या गजालींचेर लक्ष घालचें न्हय म्हणून. सध्या सरकारा कडल्यान कितें चड अपेक्षा करप ही पिशेपणाची गोष्ट. सध्या आमी 10 मरणां जाता, गिनती 700-800चेर पावता दिसाक पॉझिटिव्ह केसीस. होम आयसोलेशनाचेर लोक वचून भोंवतात, घरान नासता, देर इज नो मॉनिटरींग. द पुलीस आर टायर्ड, डॉक्टर्स आर टायर्ड. Everybody is going through a phase and the government is only using the phase of COVID स्वताचो इंटरेस्ट किंवा आसा तो कवर करपाक. आयच्या तारखेन जंय सरकार आसा थंय तांणी लॉकडावन मागलें जाल्यार लॉकडावन दिना. इस्रायल ऑल्सो हॅज गॉन थ्रू द सेकंड लॉकडावन. आमी अजून ताळयो मारून हे आमची मेणवाती लावन रावल्या की ट्रिटमेंट चालू जातलो म्हणून, वॅक्सीन येतलें म्हणून. आय थिंक वी आर गोईंग थ्रू स्टोरीज. आज आम्ही रियलिटीन पळयतले जाल्यार वी नीड टू एन्श्युअर दॅट वी आर आयदर वेटिंग फॉर हर्ड इम्युनिटी टू कम विच इज ऑलरेडी कम. कम्युनिटी ट्रान्समिशन ऑलरेडी सुरू जालें. सो तांकां सरकाराक एकूच जाला, गोंयकारांचो जीव खंय आसुनी आमी आमचें कितें तें कालोवन काडया, फुडलें मागीर पळोवया म्हणून. दीस सीम्स टू बी अ क्लियर मेसेज फ्रॉम द चीफ मिनिस्टर एंड द हेल्थ मिनिस्टर. आज आमकां इन्फ्रास्ट्रक्चर वायज हांव परत हार्प करता आसा. कोवीड हॉस्पिटल जाय, ट्रिटमेंट करपाक सारकें जाय, बेड्स ताका जाय. आज जीएमसी वचून पळया तुमी आनी टेल मी इफ आय एम रॉंग. एवरी सेकंड पर्सन इज क्रायंग. आनी जो पर्यंत आमदार फोन मारना, नाल्यार कोण हेल्थ मिनिस्टराक फोन मारना, डीनाक फोन मारना, ते खंय बसतात, खंय न्हिदतात, कोणाकूच खबर ना. स्प्रेड हॅज बीन सो फास्ट की ते मॉनिटरींग कांयच ना. सो आय थिंक द गव्हर्नमेंट हॅज ऑलरेडी, द मिसमॅनेजमेंट हॅव ऑलरेडी वोकल आसा ताचेर. Lockdown could have been a solution, a temporary lockdown could have been a solution. But we have flawed in so many areas. To come back is the biggest challenge today. आणि कम बॅक करतले तसो चीफ मिनिस्टर जाय, एक लिडर जाय जो एव्हरी हातून राजकारण सोदून काडटलो आणि राजकारण करतलो. ताका मुख्यमंत्री म्हणनात. मुख्यमंत्री गोंयचो आसता, पार्टीचो न्हय. आणि गोंयच्या मुख्यमंत्र्यान काम केलें, अजून लॉट ऑफ थिंग्स कॅन स्टील be coming in place. We had asked for a small thing. All opposition, ruling, सगळ्यांक घे, बरोबर काम करूया, ग्रासरूट पर्यंत काम करूया, पंचायतींक, व्हॉलंटियरांक सगळ्यांक कामाक घेऊन करूया.
आमकां आपयले च्या पिवयली आमचे आयडिया आयकले ते खंय उडयले म्हाका खबर ना कित्याक एडवायजर ताका एकूच कोळंगूटचो मेळटा नाल्यार आनी कोण मेळटा आसतलो बट वी आर नॉट इन द रायट ट्रॅक इज वॉट ऑल पीपल ऑफ गोवा फील एक भंय गोंयकारांक जाला कोविडाचो भायर सरल्यार अवेरनेस कितलेंय तयार केलें जाल्यार रिस्पॉन्सिबिलिटी एंड ऑफ द डे हॅज टू बी टेकन बाय अ गोवन अँड आय हॅव ऑल्सो कॉल्ड अपॉन अवर गोवन्स की आमी सरकारा कडेन चड अपेक्षा करच्या पेक्षा इट इज सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी टू एन्श्युअर दॅट आमी मास्क घालप आमी डिस्टन्स दवरप आमी सॅनिटायझेशन करप आमी हायजेनीक रावप आनी जाय जाल्यारूच भायर सरप हे आय हॅव बीन कंटिन्युअसली स्प्रेडिंग थ्रू वेरियस फोरम्स इन माय कॉन्स्टिट्युएन्सी and people whom we know. That is the only way we can try and curtail further spread. So government is planning to open the school from the Yeah. October. What do you like to say? I think government has said that they will revisit this issue after October 2nd and talk about it. सध्या जेन्ना कॉम्युनिटी ट्रान्समिशन सरकारान म्हणलां आनी सरकार समज स्कुलां स्टार्ट करूंक शकता सोदता जाल्यार ताजे इतली वायट गोश्ट काय आसची ना वी वील बी पेईंग द यंग मायंड्स ऑफ गोवा स्कूल जाय 10वी आणि 12वी जाय हे आमकांय तितलेंच आमकां खबर आसा इट इज रिक्वायर्ड फॉर पीपल हू आर आन्सरींग 10th 12th or 9th and 11th maybe exams पूण हे करता आसतना तो भुरगो जो स्वता आवय बापायक गाडयेंतल्यान जाल्यार हातूंतल्यान येता आनी बसता आनी वता तर ताजें पळोवंक येता वॉट हॅपन्स टू द पर्सन हू कम्स एंड ट्रॅवल्स थ्रू बस वॉट हॅपन्स टू द पीपल हू ट्रॅवल थ्रू मास ट्रान्सपोर्टेशन आनी हे जे थंय स्कुलान येता वीच यूज कॉमन फॅसिलिटीज कितलेय डिस्टन्स दवरले स्कूल स्टार्ट जातकर इट इज बाउंड टू हॅपन की भुरग्यां कडल्यान कितें नाल्यार कितें वायट जावंक शकता ताज्या खातीर द सेंटिमेंट्स ऑफ स्टार्टिंग स्कूल इज ऑल्दो बीइंग देर आय एम ऑफ द फर्म ओपिनियन की जो पर्यंत कर्व सकयल देंवना तितल्या पर्यंत आमी स्कूल्स रिओपन करपाची चिंतूकूच जायना कित्याक एंड ऑफ द डे वी वील बी प्लेईंग वीथ द यंग किड्स हुज इम्युनिटी इज लेस एंड वी वील बी प्लेईंग द फ्युचर ऑफ आवर गोवन्स ओनली टू प्रूव अ पॉइंट की परत की आमी पयलें केलें म्हणून सेंटराक दाखोवपाची भाशा बंद केली आनी स्वता गोंयकारांक कितें जाय तें पळयलें जाल्यार खुबशे बरी गजाली जावंक शकता एज फार एज 2nd of October इज कन्सर्न आय थिंक इट इज टू शॉर्ट ऑफ अ डेट स्पायरलिंग जायत आसा नंबर्स वाडत आसा दिसाक मरणां वाडत आसा आनी ताज्या खातीर जो पर्यंत ही गोश्ट देंवना आय डोंट थिंक द गव्हर्मेंट नीड्स टू इवन थिंक about having the exams म्हजो स्वताचो चलो 10वीक आसा म्हाकाय खबर आसा कितली इम्पॉर्टंट आसा तांकां वचपाक पूण यू नीड द चिल्ड्रन टू सर्वायव फॉर द फ्युचर नॉट टेक अ रिस्क विथ एक्झाम्स वील कम एंड गो लायफ एकूचदां येता आनी आतां बरे बरे लोक तुवें पळयले आर सफरींग एंड कॅनॉट कम आउट ऑफ इट बिकॉज ऑफ अवेरनेस ऑर बिकॉज ऑफ सर्टन नॉर्म्स नॉट हॅविंग फॉलोड आनी सगळीं स्कुलां समज धरली जाल्यार it is a call which the parent teachers association have to also strongly take. As far as I am concerned, I am of the opinion that we need to review the situation in October and then we will take a firm decision. You also support Sudhin Navalkar's call for an assembly session. Assembly session has been required last time also, but last time म्हाका दिसता when opposition needs to be in tune with one thought. Splitted opposition is advantage to the ruling and that is what is happening. Issues which have been very important to the state I have been raising in the last few weeks, months. विजय एक रेस करता बाकीचे म्हाका इश्यूज दिसना खंय कोण कितें रेस करता सुदीन बाब एक आमचो रेस करता बट आय थिंक these issues need to be coming consolidated and each one has to have a proper flow management irrespective whether it's assembly or out of assembly. विषय जे गोंयच्या हिताक आसा सुदीन बाबान जे सांगलां खरें सांगलां पूण 5 दिसाची काय 15 दिसाची काय 10 दिसाची असेंब्ली जायच कित्याक इतले मुद्दे आसा की आज गव्हर्नमेंट इज नॉट इवन आन्सरींग जे प्रेस कॉन्फरन्सीस घेवन आमी सांगता मुद्दे सरकाराची जबाबदारी आसता की ते मुद्दे आन्सर करपाक सरकाराचे मुद्दे खुद सीएमाचे जेन्ना चार्ज आसता कोण जोकर बसयता तुमी आनी रिप्लाय दिवंक लायता इज इट सम पार्टी डिस्कशन और इज इट सम पार्टी व्यूज इट इज द गव्हर्नमेंट and it is a government for all, for the people, of the people, by the people. जाल्यार तो गव्हर्नमेंट येतकर बीजेपी सरकार आसूं नाल्यार खंयचो सरकार आसूं न्ही इट हॅज टू लूक आफ्टर द इश्यूज रेज्ड बाय द ऑपोजिशन एक विशयाचेर ते जाप दिवपाची जायना तुमचे कडेन जावेरी कांड एंड कनेक्शन्स हांवें ट्रेलर रिलीज केल्लो गुरमीत सिंग भमरा कोण काय विचारिल्लो
विनय तेंडुलकराचो इन्व्हॉल्वमेंट दाखयल्लो, विलास देसायाचो इन्व्हॉल्वमेंट दाखयल्लो. द चीफ मिनिस्टर इज द होम मिनिस्टर. A very serious allegation of money laundering, betting, drugs, everything took place. Chief Minister should have come on record and asked for inquiry at least. That episode is still on. That episode is very much on. And sir, म्हणून ते इतले जेन्ना तुमकां ऍक्शन दिसती पडत गेला पळय, तिरुमला बँक बाकीचे तिरुमला बँक इच बँक इज हॅव्हिंग इट्स ओन इश्यूज. तुम्ही वचून चेक करा. सम ऑफ प्रेस मिडिया इज नॉट बीन एबल टू गिव अ गुड कवरेज ऑन दीस इश्यूज फॉर बेस्ट रिझन्स बेस्ट नोन. पूण इश्यू अजून तशेंच आसा, विषय ते तशेंच ज्वालंत आसा. ओनली माय पार्ट ऑफ गोईंग टू द राईट पॉइंट्स इज वॉट आय हॅव बीन डुईंग. एक्टिवेटेड पॉइंट्स हॅव ऑलरेडी एक्टेड. सगळे उलोवंक गेलो, सरकार बंद करता म्हणून माय ओन वे आय हॅव बीन डुईंग अँड एक्शन अँड रिझल्ट्स हॅव बीन सीन. He has spoken about. हे करता असताना विनय तेंडुलकराचे स्टेटमेंट अजून पर्यंत सीएम काढना. ताणें कित्याक इन्व्हॉल्वमेंट आसा तें सांगना. हे सगळे भायर येतलेत, ताचे कडल्यान येना, आमचे कडल्यान येतले. पूण काडटा आसतना जबाबदारी आसता सरकाराची, जाचेर एलिगेशन ऑन अ पर्सन ऑफ अ एल्डर्स हाऊस इज बींग रेज्ड. बुमरा कोण, कपिल झवेरी कोण, हे विशय जेन्ना काडटा, ड्रग्स फायंड आउट जातात आनी तातूंतल्यान एनसीबी येता, सुशांत सिंग राजपूताची जाता, ह्यो सगळ्यो येदी व्हडली केस जाता. थंय कोण जस्ट लोगोन ड्रग्स मेळटा आनी सडनली नोबडी इज टॉकिंग अबाउट इट, इन्क्लुडिंग द ऑपोजिशन. So that is why you start thinking, are we in the right boat काय म्हणून? And this makes you rethink. And this is exactly the advantage the government of today is taking. Secondly, as far as पयरचो issue is concerned, माडा. मोपाचो issue is a serious issue. काल 200 कोटी बॉरोईंग घेतले. लास्ट 6 म्हयन्यान 1500 कोटी बॉरोईंग जाले. वो सरकार आज जे बॉरोईंग करता ते 10 वर्षांत परत कोण नाल्यार खंयचो सरकार पे करचो पडटलो. बट द टायप ऑफ बॉरोईंग दॅट आर हॅपनिंग एक क्लियर आसा की एवरी रुपी इज इम्पॉर्टंट टू द स्टेट ऑफ गोवा. आणि मोपाचो विशय जो इतलो सिरियसली ताका दाखयला की इट इज अ फ्लॉ. सादे प्रश्न विचारल्या, तो शाणबाग कितें आपली शाणपणां उलयता, तो आनी कोण बीजेपीचे कोण तरी ते जोकर कितें उलयतात. मेन जो टॉपिक आसा सीएम हू इज द चेअरमॅन इज नॉट टॉकिंग. इट्स अ डिरेक्ट चार्ज ऑन हिम. आय चॅलेंज हिम टू रिप्लाय टू दीस. कितें विचारला, कन्स्ट्रक्शन लायसन्स दिवपाक पैशा शिवाय जमता? खंयच्या एक्टाच्या अंडर जमता? एक्ट तुजो सारको आसा जाल्यार दिले कशे? आपल्या फक्त इतलेंच दाखय म्हणून. हे कांयच न्ही. हे जीएमआरची पयली ट्रेलर. कन्वर्जन सनदाचे इलेक्शन येतले, मातशे रावात. हाव दे हॅव प्लेड विथ पेपर्स अँड डॉक्युमेंट्स. पूण सगळ्या गजालींक टायम आसता. आय नीड वन थिंग व्हेरी क्लियरली टू बी सीन की चीफ मिनिस्टर हॅज टू बी एक्टिंग एज अ चीफ मिनिस्टर, नॉट एज अ रिमोट कंट्रोल पपेट की कोण तरी डायरेक्टर फाटल्यान बसतलो आनी सीएमाक केन्ना उलोवंक जाय केन्ना उलोवंक जायना. आपल्या चार्जीस पडिल्ले, सीएमाचे चार्ज आशिल्ले, कोण पार्टीचे लोक उलयतात. कितें चल्लां हें? इट्स अ एमएलए हू इज मेकिंग अ चार्ज ऑन अ चीफ मिनिस्टर ऑन वॉट ही इज गॉन रॉंग एंड टू आस्किंग हिम टू क्लॅरिफाय एंड टेक अ पोजिशन ऑन दिस स्टेटमेंट. तो उलयत ना. हातून कितें दिसता की इतले मुरल्या भितर हे की द ज्युडिशियल कॅन बी द ओनली रिप्लाय. And days to come, I think judiciary only will be going right to make these people answerable. So आता मोपाचो सुद्धा विषय जो आसा, let them answer through the judiciary only how far they were right to instead of giving these statements and who needs to be coming in this picture, how the chairman who is the chief minister allowed this thing to happen, whether he was given any veto power to give a construction license. अरे सादे मनशाक construction license 300 स्क्वेअर मिटराक 200 स्क्वेअर मिटराक ₹1 दिल्या शिवाय लायसन्स मेळटा. आणि तुम्ही येदो व्हडलो प्रोजेक्टाक लायसन्स दिता आफ्टर इंडेंटिंग अँड नॉट टेकिंग मनी अँड गिविंग अ कन्स्ट्रक्शन लायसन्स. आय थिंक दे वील हॅव टू आन्सर ऑल दीस पॉइंट्स. आणि हे करप्शन एंगल जेन्ना आमचो डॉक्टर करप्शन करीत आसा ते एंगल ज्या तरेन वता त्या एंगलांतल्यान एक सिद्ध जाता की ही हॅज टेकन पीपल ऑफ गोवा फॉर ग्रांटेड अँड इट इज व्हेरी शॉर्ट टायम कर्मा खंय परत येता. जे ताणें केलां ते ताका परत येतले. हे म्हणजे recorded statement दवरा. This will come back to him the way he has done it. Why, sir? Now you are talking about opposition is disturbed or opposition is Ningana Parliament. Why are not coming? Why opposition is not getting together on all these issues? तू तुझा उलयता, सुदीन आपणाचो उलयता, म्हणजे आपणाचो उलयता. कोण कोणाचो आयकता? रोहन खंवटे इंडिपेंडंट आमदार. इंडिपेंडंट आमदार आशिल्ल्यान he can always pass the thoughts where the other people need to understand and take it ahead.
or there has to be the main party, opposition party, who has to come and consolidate things. Only I mean opposition It cannot party. be united opposition only in the name of assembly sessions. It has to be otherwise also. I think this needs to be grouped together, and I think political changes then only can happen. It cannot happen with a thought कि बाबा हे चालला आणि एक इश्यू रेस करना. आज very few opposition MLAs are remaining vocal. Rest I really don't know why they are not raising issues. So ताज्या खातीर ही advantage सध्या BJP मेळिल्ली आसा, which is my frank opinion, which I feel is without any political lineage. म्हाका तरी दिसता की it's time that opposition starts rebooting. कि the pulse of the common man is against the government. The thought of a common man is against the government. The way government is behaving is against the people of Goa. ज्या तरेन मरणां जाल्या, ज्या तरेन कोविड मिसमॅनेजमेंट जाला, इज अ क्लियर इंडिकेशन हाऊ थिंग्स आर मुव्हिंग. आणि हे करता असताना ऑपोजिशनाचे कर्तव्य असता हे विषय काढप, नॉट अलाउइंग इट टू हॅपन. तांचे स्वताचे आमदारात उलोवंक लागल्या, बाय अलिना सारकेली मोल्याचेर उलोवंक लागल्या. तिका स्वता पार्टीन सपोर्ट दिनात. वॉट इज लेफ्ट? अ टॉपिक ऑफ एनवायरमेंट which is very clearly opened up, and Save Mole campaign has gained so much of space that the government of Goa, if we the म्हाका दिसता मनोहर पर्रीकर आशिल्लो एखादी उलोवन कितें तरी करपाचो, वो उलटे he is trying to justify why coal has to be handled, why the double tracking is required, why the trees need to be cut. आणि कर्नाटका आमच्या खातीर झाडां लायतले म्हणटा, जी आमी झाडां कापता. अरे कर्नाटकान जी म्हादय वेली झाडां खंयचे लायतले? So as you mentioned, MOPA, so development in MOPA will cause to major corruption. Development of MOPA in days to come will open up a lot of more things. GMRचा रोल, GMR कितें केला, आता एकदम ते लक्ष आशिल्ल्यान मातशें आनी फुडें फुडें वचपाक लागता. तो एकदा एक पॉयंट मेळटकर खुबशे मेळटा. सो एक मेळिल्ल्यान दुसरो मेळ्ळा, दुसरो मेळिल्ल्यान तिसरो मेळ्ळा, एक दोन केसी एक्स्ट्रा मोपाच्यो ऑलरेडी हातान मेळ्ळा. पूण हो पयलो इश्यू ज्युडिशियली let if chief minister is not answering in the next 2 days, 3 days, and justifying what he did, why he did, definitely this will take a judicial angle. Let him answer and let him be answerable through the courts. Lok Ayukta unfortunately has last day ashillo. He has done a good job the time he was here. म्हाका याद जाता आमचे बीच क्लिनिंगाचे इश्यू तेन्नाच्यान ताणें सगळे एक डिसिजन्स हॅव बीन इन द इंटरेस्ट ऑफ द इश्यूज अँड वॉज नॉट बायस्ड. दीस ज्युडिशरी वर्क्स इन दीस मॅनर. आय थिंक म्हाका दिसता लोकायुक्ताचो रोल ह्या दिसांनी परत येवप आनी लोकायुक्ता बींग अपॉयंटेड व्हेरी सून शूड बी देर. एक्चुअली रिटायर जाता म्हणल्यार आतां पर्यंत न्यू लोकायुक्ता तयार आसूंक जाय आशिल्लो, पूण हो सरकार तें करचो ना. कित्याक लोकायुक्ताक फुडले 6 म्हयने ते वर्सभर सुद्दां अपॉयंटमेंट मेळ्ळो जाल्यार म्हाका दिसता व्हडलें जातलें, कित्याक दॅट विल गेट ट्रान्सपरन्सी, अँड दीस ट्रान्सपरन्सी दीस गव्हर्मेंट वॉन्ट्स टू एवॉयड. Coming- मोपा इश्यू ऑल्सो आजकाल अशें पळोवंक पडलें की कोण कोणाच्या आमदारांच्या फ्रेंडांक कॉन्टॅक्ट मेळ्ळा, हेका कॉन्टॅक्ट मेळ्ळा, तेका कॉन्टॅक्ट मेळ्ळा. वॉट इज योर सेंस? I am very clear. Politics and friendships are two different parts. Stooping to this level of politics is not something which I have been doing in the past also. If I have been raising an issue, it's with very credible thing. Airportar सोऱ्याचे दुकान मेळना म्हणून एक्सायज लायसन्स दिवचे न्हय, हे केन्ना हे जे बीजेपीचे कार्यकर्त्यान कोणें केला ते डुप्लिकेट सोरो विकतात ते आमी करनात. पूण समज कोण आपल्या पोटाक धंदो करता तो आपले धंदो करता, कोणाचेर फावर नासतात. If somebody is working tomorrow and may gets a contract or does something, we are happy as far as the Goan gets a contract. पूण ह्या हातूंतल्यान एखादी ह्या लोकांक कमिशन मेळुना म्हणून दुखला काय स्वताचे सोऱ्याचें दुकान ओपन करूंक ना म्हणून अजून दूख आसा काय? एअरपोर्टार टर्मिनलाचेर मनोहर पर्रीकर CM आसतना तो एक दूख आसूंक शकता. सो देर आर लॉट ऑफ थिंग्स. कित्याक दीस गव्हर्मेंट हॅज लर्न्ड, लायक प्रुडंट मिडिया सेड, द आर्ट ऑफ परसेप्शन. दाखवप एक, फटवप एक आणि कर्तृत्वात एक आणि असं वेगळेच. दॅट आर्ट ऑफ परसेप्शन विल ऑटोमॅटिकली बी ब्रोकन आउट. प्रुडंटान आयडेंटिफाय करून दिलेत न्ही. आता ऑपोजिशनाक कळ्ळें की दे आर प्लेइंग विथ परसेप्शन म्हणून, की एक्चुअली इन रियलिटी दे आर नॉट वॉट दे आर. सर तुम्ही द व्हेरी कनेक्शन्स लास्ट टाइम एक्सपोज केल्ले न्हू. तुम्ही सांगलेले की आपण दिल्ली कोणाक हे करतलो,
मेळटलो. प्रॉपर सांगतलो म्हणून तेजेर तुमची जे दिल्ली कपिल झवेरी कांड अँड कनेक्शन्स ट्रेलर दिल्लो पिक्चर येतलें सांगिल्लें मायकल लोबोन 8 वर्सां जाली ड्रगांची नांवां सांगना मरे ड्रग डिलरांची हांव फाल्यां दिवं सगळ्याक टायम आसता आनी मिटींग द पीपल इन दिल्ली जावनी मातशे येयल्ले दीस कोरोना देवनी ते मातशे सुसेगाद जावनी आय एम ऑलरेडी सिकींग अपॉइंटमेंट विथ देम एंड इट्स इन ट्रान्झिट बट इम्पॉर्टंट इज जो विशय हातान घेतला ताजे पिक्चर येतलेच पूण ज्या दिसांनी लास्ट 1 म्हयन्यान 1.5 म्हयन्यान जे कोणाचेर कितें केस कोणाक बरोवन धाडिल्ले वा लेटरां विदाउट इन्फॉर्मिंग द मिडिया एक्शन इज ऑलरेडी स्टार्टेड ऑन दोज पॉयंट्स सो सगळ्यो गजाली मिडिया कडेन सांगले जाल्यार ते दामपाक सुरू करता जी मिडिया तर्फे सेंटराक वतली आनी सेंटरा तर्फे मिडिया घेतली ती येतलीच केस पूण थोड्यो गजाली ऑलरेडी जे डॉक्युमेंटेशन केल्ले रायटींग टू सेंट्रल एजन्सीज हॅव ऑलरेडी स्टार्टेड एक्टिंग whether it happened in Kalangut or whether it happened here with the banks or whatever, things have already started moving. Sir, so a question on COVID. As a health minister quotes, GMC provide each and every facilities to the patients, and it's the civilians who are performing all the negligence and coming on when the urge of death in the doorstep of the COVID. तुमचे मत किती? तू GMC लास्ट केन्ना गेल्लो? तू GMC लास्ट केन्ना So what's a गेल्लो? good now? आमदाराच्या नात्यान आमच्या जीएमसीच्या कडेन संपर्क दोतोरांकडे डिनाकडे हेल्थ मिनिस्टर कडेन डेली आसता कित्याक आसता कित्याक आमचे बारीक बारीक लोकांचे प्रश्न आसता ऑक्सिजन सिलिंडर ना बेड ना ते चालूच जाला आनी ह्या हातून जाका कोणाचो पांय मोडला कोणाक न्यूरो प्रॉब्लेम कोणाक हार्ट प्रॉब्लेम दिस थिंग्स अनलेस दे आर प्रायोरिटी आर गेटिंग पोस्टपोन्ड आय थिंक द ओनली आन्सर टू दिस इज द ओपनिंग ऑफ द न्यू GMC block is a full-fledged COVID hospital, same like the South Goa Hospital, Hospicio which are opened up, and ensure that the normal ailments happen in GMC. ही facility, समज आमच्या दोतोरांकडे जमना because of they are exhausted, should be handed over to the army and let the army medical corps man the new GMC block 500, 700, 800 बाजो घालपाच्यो आनी दिवपाचे. Then the question of capping, rates, other things, everything will fall in place. कितलीशीच हॉस्पिटलां लेट द गव्हर्मेंट नाव टेल रेट तुम्ही जे सांगले कितले हॉस्पिटल लिस्टेड आसा तुम्ही रेट दिले कितले हॉस्पिटलां लिस्टेड आसा आनी त्या रेटीक 5 स्टारूय इन्क्लूड करा तुम्ही अंडर डिझास्टर मॅनेजमेंट 5 स्टारूय रावंक मेळटले सो आय थिंक द गव्हर्मेंट इज द ट्रॅक वी हॅव ऑलरेडी टोल्ड वी ओनली नीड टू एन्श्युअर दॅट दिस गव्हर्मेंट सेन्स प्रिवेल्स ऑन द चीफ मिनिस्टर and the health minister that they work together for the better of Goa during COVID times. ओके लास्ट विचारता लास्ट विकाक एक हेल्थ मिनिस्टरान जे होम आयसोलेशन आहा तांकां किट दितले म्हणल्यार जे ऑक्सिमीटर आनी ते कितें दिसता तुमकां प्लाझ्मा पावच. डोनेशनाक 1 वर्साचो फ्री ट्रिटमेंट आशिल्लो दिलो आज कोविड किट ट्रिटमेंट दिता दिसा अनाउन्समेंट मियर अनाउन्समेंट्स ज्या दिसा दितलो त्या दिसा आय विल कॉंग्रॅच्युलेट हिम फॉर हॅविंग डन अ गुड जॉब otherwise this is a mere announcement to create perceptions to fool the people of Goa at all times. इतलेंच सांगता आनी काय सांगता. ओके म्हाका सांग लास्ट 1.5 मंथ जाले आतां सगळे मर्डर केस मारगांव मागीर अंजुना मागीर आतां फेक करन्सी कशें पळयता तुमी कित्याक दिसान दीस गोवा क्रिमिनल केसीस बी वाडत वयता सो कशें पळयता कपिल झवेरी कांड एंड कनेक्शन्स कितें सांगिल्लें ट्रेलरान खंयचे पॉयंट सांगिल्ले हांवें मनी लॉन्ड्रिंग बॅटिंग ड्रग्स प्रॉस्टिट्यूशन आनी कितें सांगिल्लें बॉलिवूड आनी कितें सांगिल्लें अंडरवर्ल्ड स आसतात म्हणटा लास्ट 1.5 म्हयन्यान जितले जाले हे कांड आर पार्ट एंड पार्सल ऑफ सिमिलर लिंक्स which I am not the right person to talk right now because investigations are on. Matter of time, lot of things will get exposed, and I think this whole frame, if diligently done by center, how they are doing, कित्याक थंय प्रायम मिनिस्टर करून सोदता हांगाच्यान रॉंग इन्फॉर्मेशन सेंटराक वता स्टेटा कडल्यान कोण धाडटा ते हांव नको पूण हियर द सेंटर फील्स दॅट द स्टेट इज डुईंग रियली गुड द एक्चुअल थिंग इफ सेंटर पुट्स एन इंट्रोस्पेक्ट्स विल नो वेर दे आर. So all these are part of the same movie which will open up in due days.